प्रमुख चंद्रपाडा वाकीपाडा गावाचे अर्थातच सन्माननीय निलेश शेठ मात्रे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात चेतनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय। मायेची उब देणारी शॉल आणि खरोखरच जुचंद्र परिसरामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या बहुमूल्य सहकार्य निलेश दादा मात्रे यांचं सातत्याने लागत आले। मायेची उब देणारी शॉल नंतर त्यानंतर जर पाहिलं तर तुळशीचं रोपटं देऊन या ठिकाणी जर पाहिलं तर सन्मानित केले जाते। त्यानंतर RK इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय रणजितजी साहेबांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। त्यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी 11,000 रुपये रोख रक्कम देणगी स्वरूपात देण्यात आल्या। जोरदार टाळ्यांचं स्वागत करूया रणजितदादा किणी यांचं देखील। कुठलीही स्पर्धा असू द्या चंद्रपाडा वाकीपाडा जुचंद्र तिथून जर पाहिलं तर टिवरी प्रत्येक स्पर्धेला जाऊन भेट देत आहेत आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आज RK नाव नाही आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये आज ब्रँड म्हणून रणजितदादा किणी यांना आपण पाहत आहेत। त्यानंतर जर पाहिलं तर मी आत्मारामजी लाडकोरजी भोईर साहेबांना देखील विनंती करतोय एक ज्येष्ठ क्रिकेटपटू म्हणून आपण सातत्याने पाहिले त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। प्रत्येक स्पर्धेला ते देखील उपस्थित असतात आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्यांचा देखील सातत्याने आपण या जुचंद्र परिसरामध्ये सन्मान करत असतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील त्यांचा देखील शुभ सन्मान चेतनदादा पाटील या स्पर्धेचे शिल्पकार त्यांच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय। त्यानंतर संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अगदी जर पाहिलं तर प्रत्येक शांती स्पोर्ट जुचंद्र टीमला स्पॉन्सरशिप केलेल्या टी-शर्ट्स आहेत। मयूरदादा म्हात्रे यांना देखील विनंती करेल तुमचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। या मयूरदादा म्हात्रे तुमचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। मयूरजी जगन्नाथ म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय। मायेची उब देणारी शॉल त्यानंतर जर पाहिलं तर तुळशीचं रोपटे देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं एक सन्मान चिन्ह म्हणून आपण त्यांना पाहतोय। त्यानंतर जर पाहिलं तर उद्योजक आहेत ससूनगर गावातील अर्थात जर पाहिलं तर प्रशांतदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। विजय शेठ पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि सुंदर व्यक्तिमत्व वडिलांचं देखील कार्य अफाट राहिले आणि मुलांचं देखील कार्य दमदार आपण सातत्यपूर्वक पाहिले। त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरिता भरपूर सहकार्य लागले त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यानंतर जर पाहिलं तर वसई विरार महानगरपालिका सह आयुक्त साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत सन्माननीय सुरेशजी पाटील साहेबांना देखील विनंती करतोय या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा देखील शुभ सन्मान केला जातोय। अगदी जर पाहिलं तर एक चांगल्या पदावर ते कार्यरत आहे वसई विरार महानगरपालिका सह आयुक्त म्हणून ते आज कार्यरत आहेत। त्यांचं देखील काम सातत्याने सुंदररित्या आपण पाहतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य लाभले त्यांचा देखील आभार आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। त्यानंतर जर पाहिलं तर मिलिंदजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। गेले 2 दिवस सुंदररित्या आपण पाहिलं सातत्याने साहेबांना या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय चेतनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उब देणारी शॉल आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक तुळशीचं रोपटे देऊन त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। त्यानंतर जर पाहिलं तर निलेशजी पगारे साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच जर पाहिलं तर चेतनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते निलेशजी पगारे यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आणि निश्चित स्वरूपात मायेची उब देणारी शॉल त्यानंतर जर पाहिलं तर तुळशी रोपटे देऊन या ठिकाणी जर पाहिलं तर सन्मानित केल्या जाते। त्यानंतर रोहित पाटील यांचा देखील सन्मान करणार आहोत ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये ड्रोन उडवल्याचं काम केलं गेलंय। अप्रतिम संपूर्ण स्पर्धा निश्चित स्वरूपात ड्रोनच्या माध्यमातून कव्हर केली। जुचंद्र गाव त्यानंतर जुचंद्रचं गाव तलाव तिथून जर पाहिजे रेल्वे स्टेशन आलं आणि संपूर्ण जुचंद्रचा एरिया कव्हर करत असताना आपण सुंदर पाहिलं रोहित आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। या स्पर्धेचे शिल्पकार चेतनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उब देणारी शॉल त्यानंतर पाहिलं तर तुळशी रोपटे देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते।
त्यानंतर जर पाहिलं तर रॉबिनजी साळवी आणि त्यानंतर जर पाहिलं तर अनिकेतजी पडवळ साहेबांना विनंती करतोय तुम्ही देखील या मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर शिस्तबद्ध संघ त्याचबरोबर जर पाहिलं तर एका आता जेल घेण्याचे जे बक्षीस आहेत त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आले आणि दोन्ही साहेबांना विनंती करेल तुमचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। प्रथाचं जर पाहिलं तर रॉबिन साहेबांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। या स्पर्धेचे शिल्पकार चैतन्य पाटील यांच्या शुभ हस्ते माईची उपदेणारी शॉल त्यानंतर जर पाहिलं तर तुळशीचं रोपटे देऊन या ठिकाणी सन्मानित केल्या जाते। त्यानंतर जर पाहिलं तर अनिकेतजी पडवल यांना मी विनंती करतोय तुमचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। या ठिकाणी जर पाहिलं तर सन्मानित केल्या जाते अनिकेतजी पडवल साहेबांना आणि निश्चित स्वरूपात त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य लागले त्यांचा देखील मनपूर्वक आभार। चला त्यानंतर जर पाहिलं तर ऑफिशियल्स कडे आपण जाणार आहोत। याच गावातील कुठलीही स्पर्धा असू द्या निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर सुंदर पंचाची भूमिका सातत्याने आपण पाहिली आणि मी विनंती करतोय ललितजी भोईर बंड्या सरांना की मुख्य व्यासपीठावरती येऊन त्यांनी देखील सन्मान स्वीकारावा। गेले 2 दिवस सुंदररीत्या आपण पाहिलं जबरदस्त पंचाची भूमिका कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय त्यांच्या माध्यमातून येताना दिसला नाही आहे आणि या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच चेतनजी पाटील साहेबांना विनंती करतोय निलेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। ललितजी भोईर अर्थातच बंडा या नावाने भरपूर प्रसिद्धी त्यांना सातत्याने मिळत गेली आणि आज जर पाहिलं तर मोठा प्लॅटफॉर्म त्याने गाठला गेलाय। ललितजी भोईर सरांना आपण पाहतोय मायची उपदेणारी शॉल निलेशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले गेले आणि तिथून जर पाहिलं तर त्यानंतर जर पाहिलं तर तुळशीचं रोपटं देऊन या ठिकाणी सन्मानित केले। थांबा निलेश आता 1 मिनिट। आणि त्यानंतर जर पाहिलं तर मालजीपाडा गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व क्रिकेटवरती निष्ठांतवंत प्रेम आपल्याला पाहायला मिळालं प्रसन्नजी भोईर सरांना देखील विनंती करेल त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। निलेशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जर पाहिलं तर सन्मानित केलं जाईल। प्रत्येक व्यक्तींचा मान सन्मान करणं या जुचंद्र गावाने प्रत्यक्षात दाखवून दिले आणि कुठलेही व्यक्ती असो निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर या ठिकाणी येत आहेत आणि मान सन्मान स्वीकारतायत। प्रसन्नजी भोईर यांना आपण पाहतोय सन्मान स्वीकारताना त्यानंतर आर के दादा यांनी विनंती करतोय तुम्ही आता पुढे या। त्यानंतर जर पाहिलं तर समालोचन करताना 2 दिवस अप्रतिम समालोचन ज्यांनी केले जयजी डुकले यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत। काजूपाडा या गावातून बिलॉंग करत असताना ठाणे परिसरातून बिलॉंग करत असताना त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। आर के दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मायेची ऊब देणारी शॉल आणि त्यानंतर जर पाहिलं तर या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून एक तुळशी रोपटं दिलं जाते आणि आर के दादा एक हसरा चेहरा आपण सातत्याने पाहिलाय। त्यानंतर जर पाहिलं तर विशालजी भोईर सरांचा देखील शुभ सन्मान करूया। आता जुचंद्र परिसर आणि विशालजी भोईर एक अतूट नाटक राहिले। मी पुन्हा एकदा विनंती करतोय ससूनगर गावातील उद्योजक सन्माननीय प्रशांत जी पाटील साहेबांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी जर पाहिलं तर विशालजी भोईर सरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। ऑफिशियल्स कोरोना म्हणून आपण त्यांना पाहिले मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात येत्या हंगामात देखील मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करताना दिसतील आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर एक सुंदर व्यक्तिमत्व देखील आपल्याला विशालजी भोईर यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या होणं अपेक्षित असतील। मायेची उपदेणारी शॉल आणि त्यानंतर जर पाहिलं तर सन्मान चिन्ह अर्थातच जर पाहिलं तर तुळशी रोपटं देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते। त्यानंतर TCP लाईव्ह या ठिकाणी जर पाहिलं तर 2 दिवस सुंदर टेलिकास्ट केले गेलं। मी विनंती असेल महेंद्रजी भगत या ठिकाणी उपस्थित नाहीत परंतु अजय भारद्वाज त्यांचेच एक जवळीक मित्र म्हणून आपण सातत्याने पाहिले। सुरेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी TCP लाईव्ह अर्थात जर पाहिलं तर महेंद्रजी भगत यांचं हे चॅनल अप्रतिम आज उंच भरारी घेताना दिसतोय आणि अजय भारद्वाज यांचा देखील मोलाचं सहकार्य या संपूर्ण TCP चॅनल मध्ये आपण पाहतायत। चला त्यानंतर जर पाहिलं तर DJ युवराज आपण पाहताय प्रोप्रायटर हिमालजी पाटील आहेत
आणि या ठिकाणी जर उपस्थित नाही आहेत परंतु यांचे डीजे वादक या ठिकाणी आहेत. कैलासजी पाटील यांनी विनंती करतो तुमचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या कैलास पाटील जुचंद्र गाव आहे, प्रत्येकाचा मान सन्मान करणं अपेक्षित असेल. हा जरूर आपण पाहिलं की सातत्याने या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या आपण तर आणि कमी वयामध्ये भरपूर त्यांनी नाव कमावलं गेलं. आज कॉमेंटेटर म्हणून तुषार सोनवणे आपण पाहिलं तर ज्याने सुरुवात या जुचंद्र विभागातून केली परंतु मीरा भाईंदर दमदार आमदार चषक सुद्धा आपण पाहिलं ज्याने आपल्या आवाजाने गाजवलं आणि सातत्याने आपण पाहिलं 2 दिवस खूप छान मात्र समर्थन केलं. मिलिंदजी भगत साहेबांना मी रिक्वेस्ट करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण तुषारजी सोनवणे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. अतिथी देव भव आपण पाहिलं सगळ्या अतिथींचा मान सन्मान झाला. त्याचप्रमाणे आपण पाहतो या स्पर्धेचे ऑफिशियल्स ॲज अ कॉमेंटेटर आपण पाहिले तुषारजी सोनवणे एका कमी वयामध्ये खूप चांगली प्रगती त्याने ॲज अ टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आपलं नाव मात्र लौकिक केलंय. असे तुषारजी सोनवणे यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जातोय. एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर आणखीन मान सन्मान मात्र आपल्या पुढे जवळच येताना पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं त्याचप्रमाणे आपण बघितलं की या स्पर्धेसाठी ऑफिशियल स्पॉन्सर सुपर एक्सपोर्ट्स चे मालक आपण पाहिले विशाल आणि सचिन. मी यांना रिक्वेस्ट करते की आपण प्लीज पुढे या. सुपर एक्स स्पोर्टच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या स्पर्धेसाठी मोठं स्पॉन्सर्स मिळालं आणि नक्कीच त्यांचा सुद्धा आपण यशोदीचा शुभ सन्मान करतोय. मयूर सरांना मी रिक्वेस्ट करतोय की सर प्लीज पुढे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मयूर सरांना मी रिक्वेस्ट करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. मयूरजी मात्र आपण पाहिलं एकंदरीत हे चांगलं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं या जुचंद्र विभागातील. एकंदरीत स्वर्गीय मनीश्वरजी तांडेल साहेबांचे आपल्याला सुपुत्र पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. हा एकंदरीत आपण पाहिले की आणखीन मान सन्मान आहेत परंतु आपण ते मान सन्मान आपल्यापर्यंत थेट मात्र घेऊन येतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याने जवळपास 2 दिवस पाण्याची व्यवस्था पोहोचवली सन्माननीय जितूजी पाटील या ठिकाणी उपस्थित नाही आहेत परंतु त्यांचा देखील सन्मान आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचू. त्यानंतर जर पाहिलं तर आणखीन काही मान सन्मान आहेत आणि निश्चित स्वरूपात ज्या कोणाचा मान सन्मान चुकून राहिला असेल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आणखी एक सन्मान शेवटचा बाकी असेल. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज व मालिकावीर यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आले. आकाश ननावरे यांना देखील विनंती करतोय तुमचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. चला आकाशजी ननावरे यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आत्मारांची लाडकोरची भोईर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जर पाहिलं तर आकाश ननावरे यांना सन्मानित केले जाईल ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर हे ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सरशिप झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. हे यशस्वी करण्यामागचे एक जर पाहिलं तर व्यक्तिमत्व आहेत ही स्पर्धा आणि खरोखरच त्यांचे देखील कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून होणं हे भरपूर अपेक्षित असेल. चला आता मात्र जाऊया आपण मुख्य पारितोषिक सोहळा वितरणाकडे. प्रथमतः फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच ज्याने जबरदस्त खेळी केली 11 चेंडू 25 धावा वन मॅन शो मिस्टर सोनू ठरलेत फायनलच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त कामगिरी मिस्टर सोनू आज जर पाहिलं तर मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. निलीची पगारे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण देणार आहोत. मिस्टर सोनू जबरदस्त कामगिरी 11 चेंडू 25 धावा शेवटच्या महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण खेळी आणि मॅच ऑफ द मॅचचे हकदार ठरले जातात मिस्टर सोनू. या स्पर्धेतील आता लगेच आपण उत्कृष्ट गोलंदाज या किताबाकडे आपण जाणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज एक अप्रतिम ट्रॉफी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज 4 सामने ज्याने खेळलेत 5 षटक ज्याने हाताळल्यात 35 धावा खर्च करत असताना 6 विकेट ज्याने पटकावल्यात
पालनापाडा संघाचा नो डाऊट अबाउट इट पहिल्या दिवसापासून अप्रतिम गोलंदाजीच्या माध्यमातून झाले. हेमंत ठरले जात आहेत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. अभिनंदन हेमंत, जबरदस्त कामगिरी हेमंतच्या माध्यमातून. सन्माननीय निलेश शेठ म्हात्रे यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज हे किताब या ठिकाणी जर पाहिलं तर बहाल करायचं आहे. जबरदस्त हेमंत उत्कृष्ट गोलंदाज हे किताब या स्पर्धेमध्ये पटकावला गेला आणि कॅश प्राइज देखील आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज आपण पाहणार आहोत. 4 सामने 31 चेंडू 50हून अधिक धावा आणि पुणेच एकदा जर पाहिलं तर पालनापाडा संघाचा आता मात्र सोनू ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. जबरदस्त कामगिरी सोनूच्या माध्यमातून देखील राहिले. आर के दादा अर्थातच रणजितजी किनी साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सोनूला देखील सन्मानित करायचं आहे. अप्रतिम खेळ राहिला आहे. जबरदस्त कामगिरी आपण पाहिली सोनूच्या माध्यमातून आणि या स्पर्धेतील सोनू ठरलेत उत्कृष्ट फलंदाज. टाळ्यांचं कडकड होणं अपेक्षित असेल. तर या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ ठरलाय तो या ठिकाणी उपस्थित आहे वाटते. यस भावेश आलेत. या स्पर्धेतील उत्कृष्ट एकंदरीत जर पाहिलं तर शिस्तबद्ध संघ ठरलाय. सकाळ सत्रात सर्वात लवकर येऊन व्यवस्थित मॅचला फिनिश देखील केली, परंतु सकाळ सत्रात पहिली मॅच तो पराभवाच्या चाले गेला. या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ ठरला गेलाय तो म्हणजेच बाफाणे स्पोर्ट. त्याचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. या त्यांना विनंती करतोय या ठिकाणी जर पाहिलं तर शिस्तबद्ध संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळे असते आणि या स्पर्धेमध्ये देखील चेतनजी पाटील साहेबांनी करून दाखवले काहीतरी वेगळं आणि शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी या ठिकाणी जर पाहिलं तर बाफाणे स्पोर्ट या संघाला दिली जाईल. सुरेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जर पाहिलं तर ट्रॉफी ती द्यायची आहे. शिस्तबद्ध संघाची ही कमी संघाला मिळत असते आणि सातत्यपूर्वक पाहिले जबरदस्त आकर्षक अशी ट्रॉफी या ठिकाणी जर पाहिलं तर बाफाणे स्पोर्टला दिली जाते. या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट झेल आपण पाहिला काल. चला या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट झेल आपण पाहिला. जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली. संघ थोडासा बॅकफुटला जाणवला. तिथून जर पाहिलं तर हा संघ जर पाहिलं तर सेमीफायनलची मॅच देखील हरला गेला आणि नो डाऊट अबाउट इट आजचा दिवस ज्याने गाजवला सुनील गव्हाणे ठरले जाते त्या संपूर्ण स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन त्यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जे पारितोषिक आहे ते कलेक्ट करायचं. मयूरजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आणि त्यांनी स्पॉन्सरशिप केल्या टी शर्ट्स आज संपूर्ण अगदी जर पाहिलं तर शांती स्पोर्ट जुचंद्र या टीमने आपल्याला परिधान केलेल्या दिसतात. मयूरदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जर पाहिलं तर शिस्तबद्ध एकंदरीत जर पाहिलं तर उत्कृष्ट कॅच हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. या स्पर्धेतील आता मात्र प्रत्येक खेळाडू विचार करत असेल मालिकावीर कोण असेल. आता मालिकावीरची देखील घोषणा या ठिकाणी केली जाईल. भारत सिरीज 5 सामने ज्याने खेळलेत 24 चेंडू 54 धावा 3 इनिंग 3 षटकं 17 धावा 5 विकेट. आता कोण असेल निश्चित स्वरूपात नावं चुकीचे येत आहेत. मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जातोय संघ पाहायला मिळतोय सीकेएम बॉय चंद्रपडा. ध्रुव ठरलेले जात आहेत या स्पर्धेतील मालिकावीर चे हकदार. आता मी सर्व पाहुण्यांना विनंती करतोय विनंती करतोय आता मात्र मालिकावीरचा किताब दिला जातोय मिस्टर ध्रुव. कॉंग्रॅच्युलेशन्स. आज जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी मिस्टर ध्रुवच्या माध्यमातून होताना दिसते. संपूर्ण पाहुणे मंडळींच्या शुभ हस्ते या ठिकाणी जर पाहिलं तर संपूर्ण पाहुणे मंडळींच्या शुभ हस्ते या ठिकाणी मिस्टर ध्रुव यांना मॅन ऑफ द सिरीज दिली जाते. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्याने सकाळच्या सत्रापासून बॅक टू बॅक 4 सामने जिंकले आणि शेवटच्या मॅच मध्ये थोडेसे बॅकफुटला जाणवले.
या स्पर्धेतील दुसरं पारितोषिक पटकावले टीम सीकेएम बॉईज चंद्रपडा आणि त्यांना विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती संपूर्ण टीमने या ठिकाणी यायचं आहे। जबरदस्त कामगिरी सीकेएम बॉईज चंद्रपडा संघाची आपण पाहिली आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक केदारनाथ इंटरप्राइज प्रस्तुत शांती स्पोर्ट जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 2024 मध्ये त्यांनी पटकावले। अभिनंदन अभिनंदन, जबरदस्त कामगिरी आपण पाहिली दिनेश पाटील आणि संपूर्ण टीम। आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने या मालिकेमध्ये जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाले आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आपण पाहताय जबरदस्त कामगिरी या संघाच्या माध्यमातून राहिली आहे। संघ थोडासा अडथळला शेवटच्या मॅच मध्ये आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सीकेएम बॉईज चंद्रपडा या संघाने या स्पर्धेतील पटकावले। भरपूर मोठी आठवण आहे संकेत 11 चंद्रपडा संघाची आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर ते आज खेळत नसतात, परंतु जर पाहिलं तर संघ जिंकलाय म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेत। निलेश दादा तुमचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। चला, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाने पटकावले कालच्या दिवसात अप्रतिम खेळ राहिला आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावले पालनापडा टीमने। या संपूर्ण टीमला विनंती करेल की या ठिकाणी जर पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेण्याकरिता संपूर्ण टीमने यायचं आहे। आपण पाहिलं विकास वायडा एकमेव अप्रतिम खेळाडू, त्यानंतर त्यांचे संपूर्ण सोनूला आपण पाहिलं आणि त्यांची संपूर्ण संयोजन समिती या ठिकाणी उपस्थित झालेत। या ठिकाणी पाहायला मिळत आहेत चॅम्पियनशिप आपल्याला पाहायला मिळते, संघ आहे याच परिसरातील पालनापाडा। कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। कॉंग्रॅच्युलेशन्स आपण पाहिलं पालनापाडा संघाला जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलं, पुढे एकदा अभिनंदन असेल आणि बेस्ट ऑफ लक येणाऱ्या टुर्नामेंट साठी संपूर्ण मान्यवरांच्या शुभ असे या ठिकाणी जर पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाते। धन्यवाद संपूर्ण मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे एकदा आभार व्यक्त करतोय। या स्पर्धेमध्ये रणजित दादा असतील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर निलेश दादा म्हात्रे असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर मयूर दादा म्हात्रे असतील, निलेशजी पगारे असतील, मिलिंदजी भगत असतील, आत्मारामजी भोईर असतील, सुरेशजी पाटील असतील, हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले या प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी आणि त्यांचा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय। ही स्पर्धा येथे संपली असं जाहीर करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट।